नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवत आहे मी स्पायडरमॅन थीम केक होता हा आणि डच चॉकलेट फ्लेवर केक होता। तर मी याचा क्रम्बल कोट रेडी करून घेतलेला आहे। मी तुमच्यासोबत फायनल कोटिंग कसं केलेलं आहे ते मी शेअर करते। तर फायनल कोटिंगसाठी यूज केलेली आहे मी लाईट ब्लू कलरची क्रीम आहे, त्याने असं कवरिंग करून घेतलेलं आहे आणि याचं प्लेनच फिनिशिंग करून घेणार आहे, कारण आपल्याला वरती लावायचे आहेत पेपर्सचे टॉपर्स, साईडलाही आहेत आणि थोडेसे शुगर बॉल लावायचे आहेत। तर ह्याचं फायनल कोटिंग झालेलं आहे आणि मी ह्याला ठेवून देणार आहे फिक्सेटिंग झाल्यानंतर फ्रीजमध्ये सेट करायला। याच्यानंतर मी कटिंग करून घेणार आहे पेपर टॉपर्स आणि मी तुमच्याबरोबर एक याच्यामध्ये एक शेअर करते। मी एक नवीन कटर्स म्हणजे अल्फाबेटचं स्टॅम्प करायचं मी एक नवीन हे आणलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते। असे त्यात छोटे छोटे अल्फाबेट्स आहेत, ते असे त्याची स्पेलिंग तयार करून घ्यायची, त्याच्यासोबत अशी पट्टी येते, त्या पट्टीमध्ये असे सेट करून घ्यायचे अल्फाबेट आणि मला प्रत्युष नाव सेट लिहायचं होतं, त्यामध्ये ते मी असं सेट करून घेतलं। नंतर मी अशी फॉन्डंटची एक स्ट्रीप तयार करून घेतली, त्याला असं साईडने कटिंग करून घेतली आणि जे मी आता स्पेलिंग तयार करून घेतले त्याच्या यावरती स्टॅम्प करणार आहे। तर तुम्ही बघा किती सुंदर दिसतोय तो स्टॅम्प, असं स्टॅम्प तयार करून घेतला आणि त्यामध्ये हे नाव पण खूप सुंदर दिसते, थोडं वेगळं दिसतंय। तर नेहमी मी यामध्ये फॉन्डंटचं वरती मी कलरने ब्रशच्या साहाय्याने नाव स्पेलिंग लिहून घेते, तर मी तसंही पहिल्यांदा यूज केलेलं आहे म्हणून तुमच्यावर मी शेअर केलं। आणि नंतर मग असे पेपर स्टॉपर्स लावून घेतले आणि साईडला असे स्टार लावून घेतले आहेत गोल्डचे, ते पण शुगर बॉलचेच आहेत, वरती लावून घेतलेले आहेत व्हाईट शुगर बॉल। आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ? माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि केक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।